जय महाराष्ट्र मंडळी, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर आज तुमची लाडकी मयुरी मस्त अशा गावरान रेसिपी सोबत आली आहे. तर हे बघा, सकाळ सकाळ ना आई बाबा आता गावी गेलेत सध्या 8-10 दिवसांसाठी. तर त्यांनी छान अशी शेतातली ना भोपळ्याची पानं दिलेली आहेत, ज्याची आमच्या गावी ना नेहमीच अशी म्हणजे घरोघरी भाजी बनवली जाते. ही भाजी खायला ना खूप जास्त टेस्टी लागते, त्यातल्या त्यात अगदी कमी वेळात कमी साहित्यात होते. आणि अगदी मी आज ना तुम्हाला गावच्या पद्धतीने ही भाजी साफ करून कशी बनवायची हा पूर्ण व्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर ही मंडई जी भोपळ्याची पानं आहेत ना, ती आमच्या गावी ना बऱ्याच प्रमाणात असतात. म्हणजे प्रत्येकाच्या दारोदारी ह्याचे वेल असतात. आणि आम्ही गावी गणपतीला वगैरे गेलो ना, खूप जास्त प्रमाणात आमच्या घरात ही भाजी बनवली जाते आणि चवीला सुद्धा खूप छान लागते. तर आता काय करायचं, हे ना भाजी कधी पण देठा सगटच तोडली जाते, पण भाजी करताना ना हा देठ काढून टाकायचा. हे बघा, ह्याच्या अशा शिरा निघतात सगळ्या, त्या काढायच्या, नाही तर मग खरखरीत लागतं. बाकी ह्याला काही काढायची गरज नाही. स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून पुसून घ्यायची ही पानं. आणि हे बघा, वरून असं हे पकडून, थोडी काल सकाळी तोडलेत आई बाबांनी, संध्याकाळी अण्णांजवळ दिलेली. कोल्हापूर ते पुणे प्रवास करून आलेत रावी पानं. काही काही जी कोवळी असतात ना, त्यांच्या शिरा पटकन निघाल्या जात नाही. सो असं पकडून हे बघा, शिरा काढायच्या ह्याच्या सगळ्यांच्या. आणि पानं बघा ना, मोठी जरी असली ना तरी कोवळी आहेत, मागून एकदम सॉफ्ट असतात आणि वरून अशी थोडी रखरखीत. तर मला तरी ही भाजी ना प्रचंड आवडते. म्हणजे ही बघा, छोटी छोटी क्यूट अशी कोवळी पानं सुद्धा आहेत. हे बघा, असं सगळं काढायचं. आपण ना बाकीची पानं पण अशाच पद्धतीने साफ करून घेऊया. जास्त काही वेळ लागत नाही, मात्र 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवायची, कारण माती असते ह्या पानांवर बऱ्याच प्रमाणात. हे बघा, कितकं चिटुकलं पान आहे राव, ह्याचं काय निघणार आहे. हे बघा, आमच्याकडे गौरी गणपतीला ना ह्या पानांचा भाजीचा म्हणजे नैवेद्य सुद्धा दाखवला जातो, छान लागते. तर आपण बाकीची अशी साफ करून घेऊया आणि मग चिरून भाजी करायला घेऊया हिची. हे बघा, आणि ही भाजी ना अशी की आपण नॉर्मल मेथीची भाजी वगैरे चिरतो ना, पालक वगैरे, त्याच पद्धतीने चिरायची आहे. जास्त अशी मोठी पण ठेवायची नाही किंवा जास्त पण इतकी पण बारीक चिरायची गरज नसते. अशी मीडियम तुम्ही नॉर्मली चिरली ना तरी होऊन जाते. आणि ही भाजी शिजते सुद्धा पटकन. हे बघा, अशी काहीशी आपल्याला ही भाजी चिरून घ्यायची. मस्त अशा लांब्या लांब्या स्ट्रिप्स राहतात ह्याच्या. आणि किती घरात चॉपिंग बोर्ड आणणार आहोत, मला तर ना किचनवर भाजी चिरल्याशिवाय असं बनायला समाधानच भेटत नाही. मस्त किचन ओटा धुवून घ्यायचा आणि त्याच्यावरच चिरते मी भाज्या. मस्तपैकी अशी चिरून घ्यायची आपल्याला. आता बाकीची सुद्धा मी अशीच चिरून घेते बारीक मस्तपैकी. हे बघा, तर म्हणजे ही भाजी करण्यासाठी सगळ्यात आधी तर कढईमध्ये ना मी 1 ते 2 चमचे तेल ऍड केलंय. त्याच्यामध्ये आता मोहरी टाकायची, तडतडली की अर्धा चमचा जिरं, त्याचसोबत इथे लसणाच्या 6 ते 7 पाकळ्या बारीक ठेचून घेतलेत, त्या सुद्धा थोड्याशा मिनिटभर परतून घ्यायचेत आपल्याला तेलामध्ये. आता लसणाच्या पाकळ्यांना थोडासा लालसर कलर यायला लागला ना की त्याच्यामध्ये ना इथे मी 9 ते 10 हिरवी मिरची बारीक चिरून घेतली आहे. बिकॉज ही भोपळ्याची पानं ना थोडीशी गोडसर असतात, त्यामुळे मिरची जास्त टाकते मी. हे बघा, आता मिरची टाकली ना, थोडीशी परतून घेतली. 1 बारीक चिरलेला कांदा टाकतेय. जसं की मी आधी सांगितलं, ही भोपळ्याची पानं थोडीशी गोडसर असतात, त्यामुळे कांदा कमी आणि मिरची लसूण जास्त टाकायचा. आता कांद्याला थोडासा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घेऊया. हे बघा मंडळी, कांद्याला हलकासा गोल्डन ब्राऊन कलर आला ना, जास्त पण करपवायचा नाही कांदा आपल्याला, थोडासा असा ना थोडासाच रंग येऊ द्यायचा आहे. आणि ही बघा, आपण जी पानं बारीक चिरून घेतलेली ना ती आता ह्याच्यामध्ये ऍड करूया आपण. मी पानं चिरायच्या आधी तर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुलेलीच, पण चिरून झाल्यानंतर सुद्धा एका पाण्याने स्वच्छ धुवून चाळणीत ठेवलेली, जेणेकरून याच्यामधलं जे पण काही एक्सेस वॉटर आहे ना ते निघून जातं. हे बघा, आता ही भाजी तुम्हाला कढई भरून दिसते, पण शिजल्यानंतर ना अगदी थोडीशी होते ही भाजी. त्याचसोबत मी इथे चण्याची डाळ 3 ते 4 तासापूर्वी भिजत घातलेली, ह्याच्यामधलं सुद्धा पाणी काढायचं आहे आपल्याला आणि ती सुद्धा ऍड करायची आहे. मोस्टली तरी चण्याचीच डाळ टाकता. तुम्हाला चण्याची डाळ आवडत नसेल तर तुम्ही मुगाची, तुरीची कोणतीही टाकू शकता. आता ही भाजी ना थोडी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर हे बघा, भाजी मिक्स करून व्यवस्थित अशी झाली ना की बघा, भाजी आत्ताच अर्धी झाली आहे, बघू शकता तुम्ही. आता ह्याच्यामध्ये हळद टाकायची अर्धा चमचाभर इतकी, चवीपुरतं मीठ आणि शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे 2 ते 3 चमचे.
आणि परत व्यवस्थित मिक्स करून ठेवून द्यायची आहे भाजी। ह्याच्यामध्ये ना तुम्हाला काही पाणी वगैरे ऍड करायची गरज नाही, बिकॉज हे बघा जशी जशी भाजी शिजत येते ना ती आपोआप पाणी सोडते, त्यामुळे पालेभाज्यात तरी शक्यतो पाणी ऍड करायचंच नाहीये आपल्याला। हे बघा अगदी असं व्यवस्थित खालून वरपर्यंत मिक्स करायची आपल्याला आणि झाकण ठेवून ना शिजवून घ्यायची चांगली 4 ते 5 मिनिट। आणि हो 2-2 मिनिटाला ना झाकण काढून मिक्स करत राहायची। मी ही भाजी ना छान अशी मीडियम टू लो फ्लेमवरच कुक करणार आहे, थोडा जास्त वेळ लागतो पण ठीक आहे। आणि बघू शकता पाणी किती सोडलंय भाजीने। जर तुम्हाला वाटत असेल भाजी शिजायला जास्त वेळ लागतोय किंवा तुम्हाला थोडीशी अशी पातळ भाजी हवी असेल ना, बऱ्याच जणांना पाणी टाकून भाजी आवडते, सो तुम्ही अजून पाणी ऍड करू शकता, पण मी तरी नाही ऍड केलं आता पाणी। जे काही भाजी भिजवताना पाणी राहिलेलं किंवा आपण जी चण्याची डाळ भिजवली त्याच्यामध्ये थोडंसं पाणी असेल त्याच्यातच मी भाजी शिजवून घेतेय। हे बघा 30 to 40% कुक झाली आहे, अजून 3-4 मिनिटं शिजवून घेऊया हिला। तर हे बघा मंडळी आपली भाजी ना मस्त 80 ते 90% कुक झाली आहे। आता काय करायचं, झाकण काढायचं आणि त्यामध्ये ना चमचाभर तूप ॲड करायचंय। तुपाने ना ही भाजीची चव खूप छान लागते। गावी वगैरे किंवा आमच्या पण घरात ॲड करत नाही तूप, पण हे माझं स्वतःचं इन्व्हेन्शन आहे। मी त्या दिवशी ना एकदा टाकून बघितलेलं, छान चव लागते। सो भाजी आपली शिजत आली ना 80-90% की एखाद चमचाभर तूप ॲड करायचं आपल्याला, व्यवस्थित मिक्स करायचं आणि परत झाकण ठेवून 1 ते 2 मिनिटं कुक करून घ्यायचं। तर मंडळी अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात तयार होणारी आपली भोपळ्याच्या पानाची भाजी तयार आहे। बघू शकता कसली भारी दिसतीये राव। कोल्हापूरकर भाजी कशी झाली आहे कमेंट करून नक्की कळवा मला। अगदी सेम गावच्या पद्धतीने मी भाजी बनवली आहे, फक्त लास्टला जे तूप ऍड केलंय ते माझं स्वतःचं इन्व्हेन्शन आहे। टाकून बघा खूप छान लागते। आणि हे बघा असली छान चमचमीत ना गरमागरम भाकरी, तांदळाची म्हणा, ज्वारी, बाजरी किंवा इवन चपाती, डाळ भात सोबत सुद्धा तोंडी लावायला छान लागते ही भाजी। पण मोस्टली ना भाकरी सोबतच ट्राय करून बघा, मस्त लागते। त्यातल्या त्यात शेंगदाण्याचं कूट आणि ही चण्याची डाळ भन्नाटच लागते भाजीत। तर घरी तुम्ही ना नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत। टिल देन बाय गाईज, खात राहा, मजेत राहा।